नमस्कार. आता आपण पारनेर सर्कल जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत असलेल्या काटखेडा इथे आलेलो आहोत. काटखेडा हे पारनेर सर्कलमध्ये येते आणि आपण आपल्या SK न्यूज महाराष्ट्र असेल किंवा SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल या माध्यमातून आपण बोल मतदाता बोल हे सदर चालू केलेलं आहे. आपण मतदाराशी संवाद साधणार असून यांचं जिल्हा परिषद अंतर्गतचं मतदान हे कोणाला असणार आहे, कोणत्या पक्षाला राहणार आहे, कोणाला मतदान देणार आहे, त्या मतदाराशी आपण संवाद साधणार आहे. चला तर मग जाऊ. राम राम म्हणलं. राम 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 राम. काय म्हणते तुमची पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, तुमच्या काटखेड्याची हवा काय म्हणते, तुमचं मतदान आहे अंदाज जिल्हा परिषदचं मतदान हे कोणाला राहणार आहे, तुमचे गण कोणतं तुम्हाला दहीपुरीच गण येतोय ना, दहीपुरी गणात तुमचे मतदान कोणाला राहणार आहे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष का नोटा, कोणाला मतदान करणार आहे का स्वतः निवडणूक लढवणार दादा? सर्कलचं आहे ना, सर्कल जे उमेदवार आमच्या सर्कल मध्ये राहील त्यालाच मतदान देईल. हा नाही सर्कल मध्ये मग तेच म्हणतो ना, कोणत्या पक्षाला मतदान राहणार आहे? आमचं बीजेपीला राहील मतदान. बीजेपीला का हो दादा? म्हणजे पक्षाचे कामच करतो ना आम्ही बीजेपीचं. असं आहे का? तुम्ही पक्षाचं काम करता म्हणजे सेवक आहे, हा. त्यामुळे तुम्ही बीजेपीचं म्हणता. ठीक आहे, धन्यवाद. काटखेडीची हवा काय म्हणते, तुमचं जिल्हा परिषदचं मतदान कोणाला राहणार आहे, दहीपुरी गणातलं मतदान कोणाला राहणार आहे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष, वंचित बहुजन आघाडी का नोटाला मतदान मारणार तुम्ही दादा? त्याला नाही मारणार, जसं आलं तसं समोर जसं आलं तसं करणार. समोर जसं म्हणजे समोर कसं ऐन टायमाला ठरणार ना. ऐन टायमा ठरा हो ना, पण कोणा पक्ष वगैरे काही तसं काही ठरवलं पक्ष नाही ठरणार. म्हणजे गावाच्या विकासाचे मुद्दा काय तुमचा कोणत्यामध्ये विकास करी तुमच्या गावाचा जो कोणी विकास करेल त्याला मतदान करा. मतदान करा. मग तो कोणत्या का पक्षाचा कोणता असणार? पक्ष हा? बरोबर आहे. एकंदरीत भाऊनी सांगितलेलं आहे की आम्हाला उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल ते महत्त्वाचं नाही, पण जो कोणी आमच्या काटखेड्याचा गावाचा पांधन रस्ता असेल, रोडचा विषय असेल की हा जो रोड आहे की सारंगपूर ते काटखेडा हा रस्ता असेल, या रस्त्याचा प्रश्न जो कोणी मार्ग लावेल जो कोणी तो शब्द देईल त्याला आमचं प्राधान्य राहील. बरोबर ना? धन्यवाद दादा. काय म्हणते काटखेडीची हवा काय म्हणते, तुमच्या पारनेर सर्कल काय म्हणतं, गण काय म्हणतं, तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? आमचं सर्वप्रथम गावाचा जो विकास करील पक्ष बघून नाही, माणूस बघून करणार. माणूस बघून आपल्या गावच्या हिताचा सुखा किंवा विकासाचा असं आहे कारण कुठल्याही पक्षाचं त्याला मतदान राहणार. धन्यवाद दादा. काय म्हणते पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, दहीपुरी गणाची हवा काय म्हणते, तुझं मतदान कोणाला राहणार आहे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष नोटा का तू स्वतःच निवडणूक लढवणार? नोटाला मतदान मारणार का? मतदानच नाही करणार का रे मित्र? कशामुळे मतदान नाही करणार? आणि नाही करणार नाही, ठीक आहे, काय हरकत नाही, पण कशामुळे नाही? कारण हे तर मतदान करणं हे राष्ट्रीय काम आहे. तू म्हणतोस मतदान करणार नाही म्हणजे तू सध्याच्या परिस्थिती जी आहे, सध्याचे चाललंय राजकारण, त्या राजकारणाला तू वैतागलास का काय? कशामुळे नाही म्हणतोस? कारण काय ते नाही म्हणण्याचं कारण ते तरी कळू दे ना. एकंदरीत तरुण मित्र कसा आहे, तरुण मित्र लास्ट म्हणतो एकच म्हणतो मतदान करणार नाही, परंतु तू कुठंतरी गुगली टाकतो 100% मतदान करणार. तरुण आहे तो, हुशार आहे, पण इतक्या लोकांदेखत तू आपलं मत मांडत नाही. बरोबर ना? खरं सांग, मतदान तर करणार ना? कर आता शिक आला की करणार, फक्त त्याला तेव्हा आपली मजा घेतो. धन्यवाद मित्र. काय म्हणते पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, दहीपुरी गणाची हवा काय म्हणते, तुमचं मतदान कोणाला राहणार आहे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार का नोटाला मतदान देणार? जो माणूस चांगला आहे त्याला करू. चांगला म्हणजे नेमकं काम करणार म्हणजे कोणतं काम करणार? पक्षाची काही घेणं नाही, माणूस चांगला पाहिजे. माणूस काम करणार, माणूस काम करणारा माणूस लागतो. बस तेवढंच म्हणलं तुझं. पक्ष वगैरे काहीच घेणे देणार नाही, फक्त माणूस कामाचा पाहिजे, त्याला काम रिझल्ट द्यायला पाहिजे. बरोबर आहे? हेच म्हणणं ना तुमचं. धन्यवाद. पण मतदान तर करणार असेल ना? अरे मग ते मला काय म्हणायचं, मतदान करणं हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. कोणत्याही पक्षाला काय म्हणणं नाही, कारण विषय फक्त हा आहे की तुझं मतदान, तू तरुण आहेस त्यामुळे तुझं मतदान तुला अपेक्षा, तुझ्याकडनं काही लोक म्हणजे तुझ्या उमेदवाराकडनं तुझ्या काही अपेक्षा असतील, त्यामुळे तू शिवसेनेला मतदान करणार, भाजपला करणार, राष्ट्रवादी काँग्रेसला करणार का काँग्रेस होईल असेल, अपक्ष असेल, वंचित बहुजन असेल किंवा नोटाला कोणाला का तू स्वतः
स्वतःच निवडणूक लढवणार नेमकं कोण? स्वतः नाही लढवणार आहे, हा मग पण मत असं एक वेगळं राहील की कसं राहील? जे करेल, कसं? काम करेल असं खरंच आम्हाला जे सपोर्ट करेल यार आमच्या भागात जे समजा थोडंफार असा हे रस्त्याचे प्रॉब्लेम आहे असे काही जे नाही ना, म्हणजे थोडक्यात तुला सुद्धा असं म्हणायचं की रस्त्याचे प्रॉब्लेम खरंच तुमचं अख्खं गाव वैतागलेलं आणि तू पण वैतागलेलं हा, आहे. ते त्याच्यामुळे रस्त्याच्या कामाला जो कोणी प्राधान्य देईन त्याला प्राधान्य तसं नाही, विकास संपूर्ण झाला हो, पाहिजे, हो. नुसता रस्ता म्हणून असं आणि घ्या. हो ना भैया, मग तेच सांगायचं की जो कोणी रस्ता तयार शब्द देईल आणि रस्ता तयार केला त्याच्या मागे तुमचं गाव राहील का तू राहशील, बरोबर? हा, continue. धन्यवाद. भाऊ, तुमच्या गावाची हवा काय म्हणते, पारनेर सर्कल काय म्हणतं, दहीपुरी गण काय म्हणतो, तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष, वंचित बहुजन आघाडी, एका तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार दादा? अच्छा, गाडीची व्यवस्था बी बरोबर म्हणजे लेकरं बाळाची सोय व्हायला पाहिजे असं मला वाटतं. लेकरं बाळ असेल तुमचं एखादं सुखा दुखाला गावातून जायला एखादं पेशंट असेल तर त्याला लवकर पोहोचण्यासाठी रस्त्याचा मार्ग चांगला पाहिजे असं मला. अच्छा 4-5 गाड्या अजून डिस्ट्रिक्टच्या आमच्या गावातून जातात समजा. अच्छा अच्छा तुमची सर लोकांची पण खूप बेजारी होती रस्त्यामुळे. अच्छा रस्त्याची दूर अच्छा व्यवस्था पण रस्त्यावर अच्छा. पाहिजे. म्हणजे तुमच्या गावाला किती रस्ते असे मुख्य रस्ते किती आहे तुम्हाला? मुख्य रस्ता आम्हाला इकडून एक सारंगपूरचा एक आहे, हा. इकडून जाणार एक गोलापांगरी पण इकडून आहे. अच्छा म्हणजे दुधना आहे, दुधनाला पाणी राहतंय. अच्छा हा, तर दुधनाला ते पाणी आटलं म्हणजे पुलाची बी व्यवस्था नाही सध्या. अच्छा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ह्यात 3 रस्त्यापैकी कमीत कमी 2 रस्ते तर प्राधान्याने द्यायला पाहिजे. जो मग ते पूल बनवून द्या, तिथून रस्ता म्हणजे गोलापांगरीकडे जोडा किंवा इकडे काठखेडा ते सारंगपूर रस्ता जोडा. म्हणजे दळणवळणाची व्यवस्था झाली पाहिजे. शेतीचा माल जर जायला पाहिजे, तर माल व्यवस्थित जायचं तर रस्ते चांगले पाहिजे. त्याच्यासाठी तुमचे लेकरं बाळाच्या शिक्षणासाठी असेल किंवा एखाद्या सुखादुखात असेल की ते पेशंटला रुग्णाला तात्काळ आंबड गाठायचं असेल, जालना गाठायचं असेल किंवा इतर कुठे जायचं असेल तर दळणवळणाचा मार्ग चांगला जो कोणी तो शब्द देईल त्याला तुम्ही मतदान करणार, बरोबर आहे? धन्यवाद दादा. काय म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, दहीपुरी गण काय म्हणतं, तुमचं गाव काय म्हणतं, काठखेडा काय गाव म्हणतं? आमचं तसं खूप चांगलं आहे साहेब, अच्छा परंतु आमच्या गावात इतक्या समस्या आहे हा खूपच भयंकर. अच्छा. मला 25 वर्ष झाली, अच्छा. मी माझं दुकान चालू आहे मेडिकल, मी सतत चिखलात जातो. हा हा नदीवरचा पूल तर खूप महत्वाचा आहे. या गावामुळे आमच्या गावात दळणवळणाची साधनं होतील. मुलं रात्री जॉबला जाते, रात्री जॉबला जाते पोरं, ते रस्त्याने पडतात, त्यांचं नुकसान होतं. कारण कोणी फ्रॅक्चर होतं, कोणी काही जखमी होतं थोडक्यात. जखमी होतं. कमी अधिक प्रमाणात कधी माझं दुकान गोलापांगरीला आहे. मी 25 वर्षापासून अपडाऊन करतो, परंतु वेगवेगळ्या रस्त्याने मला तरी दिवसा यावं लागतं. पण हे बरं, एक तर शिक्षणाचं साधन अजिबात नाही, अच्छा विद्यार्थ्यांना गाडी सुद्धा येत नाही गावात. अच्छा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की रोडचा बिकट रोड प्रश्न, नाही, दळणवळणाचा हा बिकट प्रश्न आहे. पूल फार महत्वाचा आहे. ह्या पुलामुळे गावाची शान होईल आणि गावाचे लोक काही व्यवसायात आमच्या गावात तर पत्ता कोणी ध्यान देत नाही. ना कोणी काही दूध डेअरी नाही आमच्या गावात, ना शमशानभूमी नाही, ना दवाखान्याची व्यवस्था नाही. डेअरी बंद सुरू केली, मागच्या चेअरमननं सुरू केली, ती आता बंद पडलेली आहे. अच्छा उद्घाटन झालेलं आहे या पुलाचं, त्याचंही काही बट्ट्याबोळ, त्याचंही काही नाही. आमदार साहेबांनी, कृषी साहेबांनी उद्घाटन केलं होतं, परंतु ते पुढं काही पाठपुरावा झाल्यामुळे नाही की कशामुळे नाही ते आपण सामान्य असल्यामुळे आपण बोलू शकत नाही. परंतु थोडक्यात तुम्हाला जर तुम्ही समस्याचा पाडा वाचता तर त्याचा अर्थ तुमचं मतदान सत्ताधाऱ्याला राहील का विरोधात राहील? का नेमकं तुमचं मतदान शिवसेना- करायचंच कशाला? हे सत्ताधारी गेले की ते सत्ताधारी बनते, अच्छा. सगळे सारखेच आहे ना. आता 25 वर्षापासून मला काय म्हणायचं की 25 वर्षापासून आम्ही स्थानिक बॉडीलाही मतदान करतो आणि जिल्हा परिषदलाही करतो आणि विधानसभेलाही करतो, लोकसभेलाही करतो. अच्छा. मग तुमच्या मतदानावर बैस नोटाला मारणार का, मतदानावर अख्खं गाव बहिष्कार टाकणार का तुम्ही, वैयक्तिक तुमचं कुटुंब? अख्ख्या गावाचं नाही, आता कुटुंबात सांगतो मी माझं. हा, तर बघू, काय? परत एकदा कोणाला तरी चान्स देऊ, बघू, संधी पाहू, पण समजा ठरवून पाहू. ठरवून पाहू. अजून काही ठरवलं नाही, सध्या तरी नाही ठरवलं. धन्यवाद. काय म्हणते तुमच्या गावाची हवा काय म्हणते, पारनेर सर्कल काय म्हणतं, दहीपुरी गण काय म्हणतं, तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष का नोटा, कोणाला मतदान करणार तुम्ही? तर आम्ही समजा मला अडचण आहे सगळं रस्त्याची त्याची बरं का, याची त्याची नाही, स्पष्ट बोला. कशाची अडचणी, काय अडचण? येण्याची तर अडचण रस्त्याची दळणवळणाची अडचणी. अच्छा. मग काही नाही. मग कोणता पक्ष उभं राहिला तर त्याला मतदान देऊ.
मतदान देऊ, फक्त तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं की जो गावाच्या रस्त्याला प्राधान्य देईल हा त्याला तुमचं मतदान राहील. हा बरोबर आहे. आणि जर कोणी विचारलं नाही तर मग काय करणार? मग आता मग जे काय ते होईनच ना. नाही मग नोटाला मतदान मारणार का काय? बहिष्कार टाकणार? नोटावर नाही म्हणतात. नाही नोटा त्या नोटा नाही. एक नोटा हे ऑप्शन असतं की याच्यापैकी एकही लायक नाही असं एक ऑप्शन असतं, त्याला नोटा म्हणते बाबा. मग त्याला मतदान करणार का मतदानालाच जाणार नाही? मतदान करीत मतदान करणार. ठीक आहे, धन्यवाद. समस्या मांडण्याचे दळणवळणाचा जो प्रश्न मार्गी लागेल त्याला त्याचं प्राधान्य असं दिलं. धन्यवाद. तुमचं पारनेर सर्कल काय म्हणतं, तुमचा दहीपुरीगण काय म्हणतो, काठखेडा काय म्हणतो, तुमचं मतदान कोणाला? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष कसं काही निवडणूक वगैरे लढवणार? आम्ही तिथे निवडणूक लढणार नाही. हां आमची समस्या रस्त्याची, सारपूर रस्ता आहे. बरं. इकडं जो रस्ता आहे काढत नाही तिथं पूल. अच्छा, म्हणजे कोल्हापूर लढणार. हां मुलाची गाडी गैरसोय होती. अच्छा. पावसाळ्यात हां काढता येते गाडी. जो कोणी हा प्रश्न मार्गी लागेल त्या उमेदवाराला हा हा हां? हा. मग ते कोणता का पक्षाला पण फक्त नारळ जो पुढे धन्यवाद.